सगळ्यांनो गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला छोट्या छोट्या हिरव्या भरलेली वांगी दाखवणार आहेत. पण ती कशी माहिती आहे, खारं वांगं जे असतं की नाही, ते खारं वांगं ज्याला म्हणतात. त्याच्यामध्ये लाल मसाला अजिबात नाही टाकायचा, फक्त हेच टाकायचं. त्यासाठी साहित्य बघा: फोडणीला कांदा, लसूण, मिरची, आलं, कढीपत्ता फोडणीला, नंतर कोथिंबीर आणि टोमॅटो. तर सगळ्यांना आणि खोबरं, ओलं खोबरं फार गरजेचं आहे ह्याला. तुमच्याकडे असेल ना तर तुकडे तुकडे करून टाका ओल्या खोबऱ्याची, सुकं पण चालेल. नंतर वांगी बघा, वांगी ना आपण अशी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. तर त्यामध्ये मी काय करते, बुडाकडून जे देठाकडून कापते, म्हणजे कीड पण कळते आणि देठ लवकर शिजतात. हे बघा, अशी आपण सगळी वांगी कापून घेतली. वांगी कापायची आणि ती थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवायची. चला तर आपण आता हे वाटण करून घेऊया. मिरची, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, आणि मी काय केलं आहे, कोथिंबिरीच्या कांड्या असतात की नाही, कोथिंबिरीच्या दांड्या, त्या पण मी घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तर आता आपण हे छोटंसं वाटण करून घेऊया. आणि एका कढईमध्ये वांगी थोडीशी म्हणजे भाजून घ्यायची, तेलावर परतून घ्यायची. आणि हे आपलं वाटण बघा: लसूण, ओली मिरची, अद्रक, नंतर थोडंसं कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत, कोथिंबिरीचे कोळे देठ असतात की नाही ते, आणि खोबरं, असं हे आपलं आता मी वाटण करून घेते. आणि हे वांगी धुवून ती तेलात परतवायला लावते. छोट्याशा कढईमध्ये वांगी घ्यायची, ती तेल टाकायचं आणि परतून घ्यायची. थोडंसं मीठ टाकलेलंच आहे, परतताना थोडंसं मीठ टाका. अशी आपण आता थोडीशी वांगी परतून घेऊया तेलात, मग पटकन शिजतात. मी ना तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घ्यायला सांगायला विसरले. तुमच्याकडे अख्खे शेंगदाणे असतील तर ते थोडेसे गरम करून घ्या, किंवा असा शेंगदाण्याचा कूट असेल तर तो पण टाका वाटणामध्ये. खोबरं, शेंगदाण्याचा कूट, नंतर मिरच्या टाकल्यात मी, कोथिंबिरीचे देठ आहे ते मोठे मोठे देठ, मिरची, आलं, आणि लसूण, हे आपण आता वाटण करून घेऊया. मध्ये मध्ये हे थोडंसं खालीवर करायचं, तेलावर टाकलेलं थोडंसं भाजायचं, ते तेलात परतून घ्यायचं. मग शिजतं पण छान आणि टेस्ट वेगळीच लागते त्या खाऱ्या वांग्याला. पण ती वांगी ताजी आणि कोवळी पाहिजे. आपली आता वांगी जवळ परतत आलेली आहे. आता आपण कमी गॅसवरती परतवायला आली.
मैत्रिणींनो, आता आपण ही वांगी काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये, छोट्याशा कढईमध्ये फोडणीला टाकूया. चला तर आपण ना सगळ्यांनो त्याच भांड्यामध्ये, परत सगळी भांडी भरवायला नको की नाही, हो की नाही, म्हणून त्याच भांड्यामध्ये आपण फोडणीला घालूया. आता त्यामध्ये जिरी मोहरी, मोहरी टाकली, कांदा आणि थोडासा हिंग, पोटासाठी चांगला. हे परतत आलं की त्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकूया. आपण ते परतताना, ते वांगी परतताना जे तेल टाकलं तेवढंच ना, थोडंसं आणखी टाकते. हे खारं वांगं ना खूप टेस्टी लागतं. सगळ्यांनी नक्की करा. एकदम सोपी पद्धत. फक्त काटेरी वांगी पाहिजेत आणि ताजी. आणि हे बाकीचे साहित्य, थोडंसं वाटण, बघा मी हे वाटण करून घेतलं होतं. आता आपलं हे कांदा नरम पडला की वाटण घालूया. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. टोमॅटो पण टाकते, जरा नरम पडेल. आणि हे आता आपण केलेलं वाटण त्यामध्ये परतून घेऊया. बघा हळद आणि पावडर मसाले जरी डायरेक्ट टाकले ना तर ते लागतात ना, जळतात. म्हणून ते जरा वरूनच घालूया. हळद आणि धना पावडर हे सगळे जिन्नस आपले टाकून झाले. लाल मसाला काही टाकायचाच नाही आहे आपल्याला, हो की नाही. बघा याचं सगळं वाटण भाजून द्यायचं छानपैकी. थोडीशी फोडणीत कोथिंबीर घालते, नंतर आपण टाकणारच आहोत. पण आता हे वाटण सगळं एकजीव व्हावं म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. गरम पाणी असेल तरी पण चालेल, किंवा आता हे फोडणीत गरमच होणार आहे ना, म्हणून मी थंड टाकलं. आता सगळ्यांनो ह्याला कड आलेलाच आहे. मीठ टाकलेलं आहे, सगळे जिन्नस टाकले. आता आपण फक्त आपली वांगी सोडायची त्यामध्ये.
ती पण अर्धी शिजलेलीच आहे, ते बघा आपण तेलावर परतली ना म्हणून. अशी आपली खारी वांगी तयार आहे. हे खारं वांग खूप छान लागतं. खूप म्हणजे खूपच सुंदर लागतं हे खारं वांग. त्याचं नावच खारं वांग आहे, ओल्या वाटणातलं खारं वांग. आता एक 4 ते 5 मिनिट आपण त्याला. मैत्रिणींनो, तर हे बघा आता आपलं हे मी तुम्हाला मगाशी दाखवलं की नाही वांग, खारं वांग, ते आता बघा तयार आहे. एवढं रसरशीत झालं, सुंदर, एकदम सुंदरच झाले बघा ना. आणि शिजलं पण चांगलं. एक 10 ते 12 मिनिट लागतात ह्या अशा प्रोसेसला. तर हे करून बघा, खूप छान लागतं. 2 चपात्या 2 भाकरी जास्त खाल असं होतं हे खारं वांग. त्याचं नावच आहे खारं वांग. आणि त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात ना वाटपामध्ये, वाटण केलं की नाही आपण त्यामध्ये, त्यामुळे खूप छान वास येतो. आलं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या ह्यांचा खूप सुंदर वास येतो. घरामध्ये पसरला वास, खूप छान वाटतंय. तर सगळ्यांनो, असं हे आपलं खारं वांग आता तयार आहे. तुम्हाला मी सर्व करून दाखवते.